व्यसन ही गोष्ट आज एवढी झालेली आहे सर्वत्र की सर्व ठिकाणी देव भरलेला आहे की नाही हा एक वेळ वादाचा विषय होईल, पण सर्व ठिकाणी दारू सहज मिळते हा वादाचा विषय होणार नाही, तो सगळ्यांच्या अनुभवाचा विषय आहे. एक काळ असा होता की दारू लोक पित होते चोरून. आता दारू पिण्याला प्रतिष्ठा आलेली आहे. काय बघा, कलियुग म्हणतात ना, कलियुग म्हणतो ना आपण, की कलियुगाचा कळस म्हणजे काय, तर दारू पिणं हा शिष्टाचार झालेला आहे, भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे. हा कलियुगाचा कळस आहे, कलियुगाचा कळस आहे. जोपर्यंत आपल्याला व्यसन आहे, व्यसन म्हणजे तरी काय हो, व्यसन म्हणजे विकत घेतलेली पीडा. व्यसन म्हणजे विकत घेतलेली पीडा. आता पीडा कोण विकत घेतो का? पीडा कोण विकत घेत नाही. आता विष विकत घेऊन प्याला, असं कधी झालंय का? असं होत नाही. त्याला आत्महत्या करायची असेल तर तो घेईल, पण सर्वसाधारण माणूस गेला बाजारामध्ये, विष आणलं, घेतलं, असं कधी झालंय का? नाही घेत. का? तर विष हे वाईट आहे, ते घेतलं तर आपल्याला मृत्यू येणार हे त्याला माहीत असतं. पण मी असं म्हणेन, विष बरं पण दारू बरी नाही, गुटखा बरा नाही, तंबाखू बरा नाही, गर्द बरा नाही, ड्रग्स बरे नाहीत. का? त्याचं कारण असं आहे की विष घेतल्यानंतर मनुष्य तात्काळ मरतो आणि सुटतो, मरतो आणि सुटतो. पण जो दारू पिणारा असतो, गुटखा खाणारा असतो, तो मरत मरत जगत असतो. एकदा तर मरत नाही, मरत मरत जगतो. मरत मरत जगतो याचा अर्थ काय की त्याची परिस्थिती इतकी केविलवाणी होते दारू पिणाऱ्याची. एक म्हणजे त्याला शुद्ध राहत नाही, त्याची शुद्ध हरपते. कुठे आपण आहोत, काय बोलतो, काय सांगतो, काय करतो याचा त्याला पत्ता नाही. लोकांमध्ये त्याची अप्रतिष्ठा होते. हा दारू पिणारा माणूस मग प्रत्येकाच्याकडे जाऊन पैसे मागतो दारूसाठी, आणि अशा तऱ्हेने एकदा आणि दोनदा लोक पैसे देतील, तिसऱ्यांदा आल्यानंतर हकलून देतील. अशा तऱ्हेने त्याची प्रतिष्ठा राहत नाही. घरी आल्यानंतर बायकोला मारतो. का ह्याच्या पलीकडे त्याला काही पराक्रमच करता येत नाही. बायकोला मारण्याचा त्याला एक अधिकार आहे, कारण बायको, आणि बायकोला मारण्या पलीकडे ह्याच्याजवळ दुसरा पराक्रम करण्यासारखं काहीच नाही. तर दारू पिणारा मनुष्य हमखास बायकोला मारतो, अपवाद सोडला तर. मुलं ती बिचारी कुठेतरी कोपऱ्यामध्ये भीतीने बसतात. त्याच्यावर काय संस्कार होत असतील याची कल्पना करा. आणि ती मुलं उद्या मोठी झाल्यानंतर त्यांच्या वाट्याला दुसरं काय येणार आहे, दुर्दैवाशिवाय त्यांच्या वाट्याला दुसरं काय येणार आहे याचा विचार करा. दारू, गुटखा ही सगळी प्रकार जे आहेत ते भुंग्यासारखे आहेत. भुंगा कसा असतो, तो लाकडाला पोखरतो, पोखरत 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 त्या लाकडाचा भुसा करून टाकतो. तसं दारू, गुटखा ही व्यसनं जी आहेत ती माणसाच्या शरीराचा हळूहळू 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 हळू पोखरत 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 त्याचा भुगा करून टाकतात. तिकडे भुसा होतो, इथे त्याचा भुगा होतो. हे कशामुळे होतं की ही दारू आणि गुटखा जे आहे ते माणसाचं शरीर पोखरतं पोखरतं. मग डॉक्टर मागे लागतो, मग खिशातले पैसे खर्च व्हायला लागतात, आणि अशा तऱ्हेने त्याचं दुर्दैव ज्याला आपण म्हणतो त्याची परिणिती इतकी मोठी होते की शेवटी त्याला एक आत्महत्या तरी करावी लागते, नाही तर कुठेतरी गटारात पडून मरावं लागतं. हे मी काय सांगतो आहे की ही जी व्यसनं जी आहेत
त्या व्यसनाने जर आपण पछाडलो गेलो तर आपली प्रगती कधीही होणं शक्य नाही. मी नेहमी सांगत असतो की जीवन विद्या मिशनमध्ये एकदा माणूस आला आणि जीवन विद्येच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे त्याने आचरण करायला सुरुवात केली की तो श्रीमंत होतो आणि सुखी होतो. मी काय म्हणतो ते ऐका, पुन्हा सांगतो. जीवन विद्या मिशनमध्ये माणूस आला आणि आम्ही सांगतो त्याप्रमाणे त्याने केलं तर तो श्रीमंत होतो आणि सुखी होतो.